नमस्कार सगळ्या मैत्रिणींनो आणि रसिक प्रेक्षकांनो, शिवहिंदवी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। सोनपापडी तर आपण नेहमीच बाजारातून आणून खातो, पण आज आपण ती अगदी पारंपरिक पद्धतीने थेट चुलीवर बनवणार आहोत। चुलीवरच्या जाळावर बनवलेली सोनपापडीची चव आणि तिचे ते मऊ सूत लेयर्स काही वेगळेच लागतात। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी चुलीवरती कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे। आता ही कढई छान अशी गरम झाल्याच्या नंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 ते 2 चमचे तेल। त्यात नंतर आपण 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे। आपली कढई खूपच गरम झालेली आहे, त्यामुळे आपण पटपट बेसन पीठ भाजून घेऊया। आणि आपण बेसन पीठ भाजल्याच्या नंतर यामध्ये घालणार आहोत 1 वाटी मैदा। बेसन आणि मैद्याचं प्रमाण एक समानच आपल्याला इथे घ्यायचं आहे। ते छान असं मस्त असं भाजून घ्यायचं आहे। हे छानच भाजून घ्यायचं आहे। जर आपण हे कच्चं ठेवलं तर ह्या सोनपापडीला याचा सुवास लागतो आणि सोनपापडी आपली छान बनणार नाही। त्यामुळे हे अगदी मस्त असं भाजून घ्यायचं आहे। बेसन पीठ आणि मैदा भाजून झालेला आहे। आता आपण एका कढईमध्ये 2 वाटी साखर घालणार आहोत। आपल्याला इथे छान असं सोनपापडीसाठी पाक बनवायचा आहे, त्यामुळे मी इथे मंद आचेवर 2 वाटी यामध्ये साखर घातलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे 1 वाटी पाणी घालायचं आहे। बस आपल्याला 1च वाटी इथे पाणी घालायचं आहे, म्हणजेच साखरेच्या निम्मी आपल्याला पाणी इथे घालायचं आहे। जर तुम्ही पाणी जास्त घातले तर आपला पाक अजिबात व्यवस्थित होणार नाही, आणि पाणी कमी घातले तरी देखील आपला पाक इथे व्यवस्थित होणार नाही। म्हणूनच आपण हेच प्रमाण कायम आपले ठेवायचे आहे। तुम्ही 1 वाटी जरी साखर घेतली तरी तुम्ही अर्धी वाटीच पाणी इथे यूज करा, किंवा तुम्ही 3 वाटी जरी साखर घेतली तरी तुम्ही 1.5 वाटीच इथे पाणी वापरायचं आहे। आपल्याला इथे अगदी मंद जाळ ठेवायचा आहे, अजिबात जास्त जाळ इथे लागता कामा नये। जर आपला जाळ जास्त लागला तर आपला पाक इथे जळून जाईल आणि तो तयारच होणार नाही। त्यामुळे अगदी मंद आचेवरच हा पाक इथे आपल्याला बनवून घ्यायचा आहे। ह्या पाकाला साधारणपणे 20 ते 25 मिनिटं लागणार आहेतच। आता आपण ही साखर पाण्यामध्ये टाकलेली आहे, तर आत्ता आपल्याला अजिबात त्याला हात लावायचा नाही, अजिबातच आपल्याला इथे हलवायचं नाही आहे। ज्या टायमाला ही साखर पूर्ण अशी यामध्ये वितळण, त्या टायमालाच आपल्याला हे हलवायचं आहे। आता आपण हे छान असे मंद आचेवर हा पाक तयार करून घेऊया। तुम्ही कधी घरी सोनपापडी बनवलेली आहे का, हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि ती पण तुम्ही चुलीवरती कधी सोनपापडी बनवलेली आहे का, हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर आता हे साखर आणि पाणी हे पूर्ण वितळूस्तवर आपण इथे वाट बघूया। तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे पाहू शकता आपली साखर पाण्यामध्ये छान अशी विरघळली आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालणार आहोत, आणि आता आपण छान असं याला पूर्ण वितळून देणार आहोत। एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे, आपल्याला अजिबात जास्त जाळ लावायचा नाही, एकदम मंद आचेवरच आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। हा पाक आपण जो लाडूसाठी वगैरे करतो तसा पाक नाही आहे, त्यामुळे याला खूप टाईम देखील खूप लागतो, आणि हा मंद आचेवरच पाक तयार झाला पाहिजे।
इथे पाण्यामध्ये साखर छान अशी वितळलेली आहे। आता आपण यामध्ये एक चमचा घालून हे थोडंसं हलवून पाहूया। अजून थोडा वेळ आपल्याला इथे थांबावं लागेल आणि छान असं आपल्याला मंद आचेवरच हा पाक तयार करून घ्यायचा आहे। आपला पाक इथे तयार होत आहे तोपर्यंत छोटंसं माझं काम करून घ्या। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपल्या व्हिडिओला छान अशी एक कमेंट द्या आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। माझा हा चॅनल नवीनच असल्यामुळे मी असे व्हिडिओ म्हणजे भरपूर असे व्हिडिओ यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याला चांगला रिस्पॉन्स देखील तुम्ही दिलेला आहे। आपले व्हिडिओ छान असे व्हायरल झालेले आहेत। सो तुम्ही असाच मला सपोर्ट करा। चला तर इथे छान असा आपला इथे पाक तयार होत आहे। ह्याला भरपूर असा टाईम लागतो, त्यामुळे इथे आपल्याला घाई गडबड अजिबात करायची नाही। आपण दुसऱ्या पदार्थासाठी तरी पाक बनवून असं थोडंफार ॲडजस्ट करू शकतो, पण इथं सोनपापडीला अजिबातच आपल्याला ॲडजस्टमेंट करता येणार नाही आहे। त्यामुळे आपला पाक छान असा इथे आपल्याला तयार करून घ्यावाच लागणार आहे। तुम्ही पाहू शकता मी अजिबातच जास्त इथे जाळ घातलेला नाही आहे। आपण इथे मंद आचेवरच बनवून घेणार आहोत। आपला इथे थोडा थोडा पाक तयार होत आहे। चला मैत्रिणींनो, साधारण इथे आपल्या पाकाला 15 मिनिटं तरी झालेली आहेत। सो आता आपण याला थोडंसं चेक करून पाहणार आहोत की हा आपला पाक तयार झालेला आहे की नाही। त्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपण या पद्धतीने आपला पाक चेक करून पाहणार आहोत। अजून तरी आपला पाक अजिबातच तयार झालेला नाही, कारण की पूर्ण पाण्यामध्ये तो वितळलेला आहे। आपल्याला या पाकामध्ये छान अशी गोटी तयार झालेली पाहिजेत। चला तर मग अजून आपल्याला थोड्या वेळ या पाकाला तयार करून घ्यावा लागणार आहे। आपल्याला इथं एकदम मंद आचेवरच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता आपल्या पाकाचा कलर थोडा थोडा चेंज झालेला आहे। चला आता आपण परत एकदा याला चेक करून पाहूया। त्यासाठी मी पहिल्यासारखेच आपल्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण या पद्धतीने यामध्ये टाकूया आणि आता चेक करूया। सो तुम्ही पाहू शकता आपला थोडासा तरी इथे पाक तयार झालेला आहे। अजून आपल्याला इथे 5 मिनिटं तरी याला पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक छान असा मस्त असा चॉकलेटी कलरचा इथे तयार झालेला आहे। अजून आपल्याला तरी 5 मिनिटं तरी लागणार आहे। त्यामुळे आपण एका प्लेटमध्ये थोडंसं तेल लावून घेऊया आणि आपला इथे पाक एकदम तयार झालेला आहे। जस्ट तुम्हाला मी चेक करून दाखवते। आपल्या या वाटीमध्ये गार पाणी घेतलेलं आहे ना आपण, त्यामध्ये हा पाक टाकून दाखवते। तुम्ही पाहू शकता आपला पाक किती छान असा इथे तयार झालेला आहे। वाव, तुम्ही पहा इथे झालेली आहे की नाही, छान अशी तार इथे तयार झालेली आहे। म्हणजे इथं आपलं एक गोटी तयार झालेली आहे। आमच्या इकडं गोटीच म्हणतात, सो काय माहिती काय म्हणतात। छान असा आपला पाक तयार झालेला आहे। आता हा पाक आपण तेल लावलेला या ताटलीवर ते पसरून घेणार आहोत। थोडासा थंड झाल्याच्या नंतर पसरला तरी चालेल,
पण एकदम थोडासा थंड झाला तर, पूर्ण थंड झाला तर आपल्याला सोनपापडी आपली तयार होणार नाही आहे. त्यामुळे मी इथे गरमागरमच इथे ताटामध्ये टाकून घेतलेला आहे. छान असं सगळं आपण व्यवस्थित या ताटामध्ये हा पाक टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपल्या पाकाला किती छान असा रंग इथे आलेला आहे. पण वेट, हा रंग आपल्या सोनपापडीला अजिबात येणार नाही. चला तर मी सगळा पाक यामध्ये काढून घेत आहे. आणि एकदम थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हा पाकाचा सोनपापडीसाठी तयार होणार आहे. मग आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. आपण आपल्या चॅनलवर लाईव्ह रेसिपीसुद्धा आपण रोज म्हणलं तरी शूट करत असतो. तो देखील तुम्ही पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, छान अशी कमेंट करा. चला तर मग आता या पद्धतीने आपण हा पाक छान असा स्प्रेड करून घेऊया. म्हणजे आपल्याला हा पाक एकत्र करायचा आहे. मैत्रिणींनो, आपल्याला हा पाक पूर्णपणे थंड होऊ द्यायचा नाही आहे. त्यामुळे मी असा या चमच्याने थोडा थोडा मिक्स करून घेणार आहे. म्हणजेच हा पाक आपल्याला एकजीव करायचा आहे. चला आपण हा पाक छान असा एकजीव करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपला पाक थोडासा थंड झाला की लगेच आपल्या ताटलीला चिटकत आहे. त्यामुळेच आपण याला खाली तेल लावून घेतलेलं होतं. आता या पद्धतीने आपण हा पाक छान असा एकजीव करून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता आपला पाक किती इथे थंड झाल्यावर घट्ट झालेला आहे. म्हणजेच आपला पाक छान असा इथे एकजीव झालेला आहे. चला तर मग आपण छान असा याला अजून थोडासा एकजीव करून घेऊया. आपल्याला इथे तार तयार झाली पाहिजे असा आपल्याला हा पाक एकजीव करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या हाताला किती छान असा पाक इथे चिटकून छान अशी सोनपापडीची तार इथे तयार होत आहे. मैत्रिणींनो, पहा, तुम्ही पाहू शकता आपला पाक इथे किती छान असा इथे एकजीव झालेला आहे. आता हा थोडासा थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हा या प्लेटमधनं काढून घ्यायचा आहे. आता हा आपला पाक आपल्या हाताला चिटकत आहे. त्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. ते म्हणजे आपण आपल्या हाताला तेल लावून घेणार आहोत. म्हणजे हा पाक आपल्या हाताला चिटकणार नाही. सो मी इथे तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण हा पाक आपल्या हातामध्ये काढून घेऊया. थोडंसं गरम आहे, बट आपल्याला पूर्ण थंड इथे होऊन द्यायचा नाही, नाहीतर ह्याची सोनपापडीचे लेयर्स तयार होणार नाहीत. त्यामुळे इथे थोडंसं गरम असतानाच हा पाक आपल्याला हातामध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आत्ताच आपल्या सोनपापडीच्या लेयर्स किती छान असं इथे पडत आहेत. चला तर मग मी हा पाक छान असा इथे माझ्या हातामध्ये काढून घेते आणि तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते. तर मैत्रिणींनो, आपण हा पाक आपल्या हातामध्ये काढून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने आपल्याला
हा पाक राऊंड राऊंड करून घ्यायचा आहे। ही प्रोसेस आपल्याला शक्यतो 20 टाइम तरी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। या पद्धतीने आपल्याला हा गोल आकारामध्ये कन्वर्ट करायचा आहे। तुम्ही हे व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कोणत्या पद्धतीने हा पाक इथे तयार करत आहे। आपल्याला यामधनं छान अशी सोनपापडी तयार होणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ छान असा नीट आणि शेवटपर्यंत पाहून घ्या। आणि इथे ओढताना एक लक्षात ठेवायचं आहे की हा पाक अजिबात तुटता कामा नये। या टायमाला तरी अजिबात तुटलेला नाही पाहिजेत। सो आपण हे 20 टाइम इथे आपण हे करून घेऊया। वाव, तुम्ही पाहू शकता किती छान अशा लेयर्स इथे तयार होत आहेत। खूप छान। बाजारातली महागडी नाहीये, पण बाजारातली सोनपापडी खाऊस तोपर्यंत आपण ही छान अशी हेल्दी सोनपापडी आपण घरीच कुठल्या कार्यक्रमासाठी तयार करून खाऊ शकतो। सो आता ही प्रोसेस आपल्याला 20 टाइमला तरी करायची आहे। बघा, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती छान आपल्या पाकाचा कलर कसा होता। आपल्या पाकाचा कलर ब्राऊन होता आणि आता किती छान असा व्हाईट कलर त्यामध्ये आलेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही ही प्रोसेस 20 वेळा करा, 25 वेळा करा, पण एक लक्षात ठेवायचं आहे इथे आपल्याला हा पाक थंड होऊ द्यायचा नाहीये। आता ही प्रोसेस माझी इथे म्हणजे कंप्लीट झालेली आहे। आता जे आपण बेसन पीठ आणि मैदा भाजून घेतलेलं होतं ते आपण या प्लेटमध्ये पूर्ण असं पसरून घेतलेलं आहे। आणि आता पुढची प्रोसेस म्हणजेच ह्या परातीमध्ये आपण जे पाक तयार करून आपण ते प्रोसेस करून घेतलेली होती ते आपण यामध्ये ठेवून त्याला परत असे राऊंड करून घेणार आहोत। आता या बेसन पीठ आणि मैद्यामध्ये या पद्धतीने आपण ही पाक तयार केलेला आपण हा राऊंड इथे या पद्धतीने मी करून घेत आहे। तुम्ही ही प्रोसेस छान अशी पाहून घ्या। याला आता या टाईपमध्ये म्हणजेच आजच्या आकारामध्ये आपल्याला हा पाक ओढायचा आहे। आपल्याला हे बेसन पीठ आणि मैदा छान असं याला गोळसून घ्यायचं आहे, म्हणजेच यामध्ये हे मिक्स झाले पाहिजेत। तुम्ही पाहू शकता हे पहा मी कशी 8चा आकडा यामध्ये तयार केलेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता आपण ही प्रोसेस किती टाइम इथे करत आहोत। छान अशी, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की हे जास्त करून ओढून घ्यायचं नाही। ओढून घेतलं की हे तुटल्याच्या नंतर असं काही नाही, छान लागतं, पण शक्यतो लगेचच्या लगेच इथं आपल्याला हे तोडून घ्यायचं नाहीये। सो आता इथे आपलं छान असं इथे आपलं धागे इथे सुटायला लागलेले आहेत। वा, तुम्ही पाहू शकता आपल्या सोनपापडीचे धागे किती छान इथे तयार होत आहेत। आपल्याला हे बेसन पीठ आणि मैदा हे सगळं याला छान असं गोळसून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता ह्याला किती टाइम लागलेला आहे, पण घरची मिठाई आणि बाजारची मिठाई यामध्ये खूप अंतर आहे। सो तुम्ही घरी बनवायचं हे ट्राय करा आणि आपल्या मुलांना आणि घरच्यांना हे छान खाऊ घाला।
मी तरी बनवलेलं होतं आणि मला परत डबल हे बनवावं लागलेलं आहे. खूप छान तयार झालं होतं. आणि यासाठी आपण ड्रायफ्रुट्स तुम्ही यूज करू शकता यामध्ये. तुम्ही पाहू शकता किती छान अशा आपल्या इथे तारा पडलेल्या आहेत सोनपापडीच्या. इथे आपली परफेक्ट अशी इथे सोनपापडी तयार झालेली आहे. अजून आपण थोडंसं याची प्रोसेस 1 ते 2 मिनिटे करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपण ही प्रोसेस किती टाइम इथे केलेली आहे आणि आपल्या सोनपापडीचे छान असे इथे लेयर्स तयार झालेले आहेत. पाहू शकता आपण किती छान असे धागे इथे तयार झालेले आहेत. तुम्हाला जमेल तितकं तुम्ही याचे लेयर्स पाडू शकता, पण एकच लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्ही याला जास्त खेचलं तर हे तुटतं आणि याची अजिबात छान अशी सोनपापडी तयार होत नाही. तुम्ही पाहू शकता किती छान अशी इथे आपली सोनपापडी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. आता आपण ह्याला छान असं सेट करून घेऊया. इथे मी एक छोटीशी वाटी घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही आकारामध्ये याला सेट करू शकता. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा इथे यूज करू शकतो, पण शक्यतो आज मी असंच बनवलेलं होतं, त्यामुळे मी इथे ड्रायफ्रूट्स यूज करणार नाही. मी तुम्हाला अशाच पद्धतीने साध्या पद्धतीने ही सोनपापडी तयार करून दाखवते. तुम्ही पाहू शकता आहे की नाही दुकानासारखी एकदम भारी सोनपापडी, ती देखील घरच्या घरी. चला तर मग आपण याच पद्धतीने सगळी सोनपापडी इथे सेट करून घेऊया आणि मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला दुसरा चॅनल शिवांगी रंगोली म्हणून आहे, त्यावरती देखील आपल्या रंगोली, मेहंदी आणि विविध प्रकारच्या क्लासेसचे व्हिडिओ आहेत, ते देखील तुम्ही पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा आमची छोटी गँग किती बडबड करत आहे. आता आपण हे छान असं सगळे सोनपापडी इथे सेट करून घेऊया. चला तर मी तुम्हाला आता फायनल लुक इथे दाखवते. तुम्ही पाहू शकता आहे की नाही किती छान इथे आपली सोनपापडी तयार झालेली आहे. तर तुम्हाला मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत, फ्रेंड्ससोबत शेअर करायला देखील विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. छान असं खात राहा, स्वस्त राहा आणि आपली सोनपापडी कशी झाली आहे मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.